अर्धच झालं. हां. बसा बसा बसा. काय वाटतं तुम्हाला, कसं गेलं तुमचा इंटरव्ह्यू? तुमचा फीडबॅक पहिले सांगा आम्हाला. तर थोडं काही कन्फ्युजनमुळे काही सांगू शकलो नाही काय व्यवस्थित. झालं कन्फ्युजन? आता तुमचा एवढा अभ्यास आहे, दीर्घकाळ तुम्ही अभ्यास करताय, बरोबर आहे का नाही? तर काय नाही, होतंय हायरार्की कन्फ्युजन? पण गडबडमध्ये म्हणजे याच्यामुळे थोडं ब्रीथिंग प्रेशरमुळे थोडी चुकली. कुठनं आला तुम्ही? तर मी वाशिम जिल्ह्याला आहे. म्हणजे तिकडनं जाता ट्रॅव्हल केलं का पुण्यातच असता? नाही, मी काल आलो इथं. काल कालच आले आलो. तुम्ही. ओके. आणि मग इंटरव्ह्यूसाठी आलेत, मॉक नोकरीसाठी. इंटरव्ह्यूसाठी. येस. कितीची लीड आहे तुमच्याकडे? सर 22 मार्क्स. 22 मार्क्सची लीड आहे. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला चांगले मार्क पाडायला लागतील. किती पाडायला लागतील तुम्हाला? 20च्या तर वरती मिनिमम का 25? 25. 25 मिनिमम पाडायला लागतील ना? म्हणजे मॅक्झिमम मिनिमम. बरोबर आहे का नाही? येस. तर माझं असं म्हणणं आहे, 2-3 गोष्टीवरती काम करा. पहिले सिटिंग पोश्चर. येस. थोडं असं वाकून बसताय तुम्ही. येस. सरळ बसलं पाहिजे. ओके. कम्फर्टेबल बसा, सरळ बसा आणि मागचं जे आहे आपलं खालचं ते तिथं सीटला एकदम शेवटी टेकवा. बसा तुम्ही, उठा. उठा. हां, बास. आणि आता तुमची पाठ टेकवायची नाही. नाही. पाठ एकदम सरळ. हे व्यवस्थित पोश्चर. बसताना तुम्ही असे बसले. तर तुम्ही काय बनायला आलेत? PSI बनायला आलेत. येस. बरोबर आहे का नाही? तर पोश्चर हा खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट, तुमची स्माईल चांगली आहे. ड्रेसिंग खूप चांगलं आहे. सर ड्रेसिंग व्यवस्थित गुड, एकदम. गुड, गुड. राईट? थोडंसं आता मला फक्त प्रॉब्लेम असा आहे, की तुम्ही PSI व्हायला आलात. तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे. कुठं ना कुठं तुमचा कॉन्फिडन्स लॅकिंग आहे आणि त्यामुळे तुमचा आवाजचा जो व्हॉल्यूम आहे तो खाली येतोय. म्हणजे आम्हाला क्लिअर आवाज येत नाहीये, की तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? ओके. येतं तुम्हाला लक्षात? तर तुमचा जर हाय लेव्हलचा आवाज असेल, तुम्हाला 2-3 मार्क तरी कमी पडतील दादा. कारण की तिथं जर वयस्कर लोकं असतील, त्यांना ऐकण्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल, तर मग ते तुम्ही जे म्हणताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. ओके. येतं लक्षात? तर ह्या टेक्निकल गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करा. बाकी मला तुमची क्लॅरिटी खूप आवडली. तुम्ही पोर्शे केसमध्ये तुम्हाला थोडे अपडेटेड आहात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हमासबद्दल तुम्ही सांगू शकला. सिन्सिअर वाटतंय एकदम. राईट? हे सगळ्या तर गोष्टी मी चांगल्या आहेत. हॉबी म्हणून जिओपॉलिटिक्स टाकलं आणि मी फॉलोही करतो थोडं हां. थोडं. पण मी मग आता मी हॉबी तुम्हाला हेच विचारले काम. त्यामध्ये कोणी आता IPS वगैरे असेल तर तो फॉलो करणारच. येस. आणि मग त्यामध्ये मग तुम्हाला काही विचारलं ते सगळे कनेक्शन जसे मी तुम्हाला विचारले. हा. येस. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही त्याच्यावरती तेवढं काम. सक्षम असले पाहिजे. ओके. बरोबर आहे? कारण आता की तुम्ही म्हणताय टू स्टेट थिअरी इस्रायलला ओके आहे. हा. सध्याची स्थिती बघायला लागेल तुम्हाला, हम्म. की टू स्टेट थिअरी जी आपण 1948 मध्ये 48. दिलेली होती, त्यानंतर तर इस्रायलने बरंच काही कॅप्चर करून टाकलेलं आहे. हा. आता ते सोडणार का ते सगळं? सेटलमेंट पण त्यांनी केलेलं आहे. एक्झॅक्टली. सोडणार का सगळं? मग लगेच इराणचा जो विषय आला, त्यामुळे तुम्ही सांगितलं पाहिजे होतं, की अशी पण एक आहे बाबा. बरोबर आहे का? येस. जिओ पॉलिटिक्स म्हणलं की कोणी जो सिनियर व्यक्ती असेल तो फॉलो करणारच ती गोष्ट. येस. आणि मग त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येणार. बाकी एकंदरीत आम्हाला सुटेबल तुम्ही कॅन्डिडेट वाटताय. तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. पण फक्त अजून एक गोष्ट चांगलं प्रिपेअर करा, म्हणजे तुम्ही राज्यसेवा पण देणार आहात परीक्षा. त्याला त्या उत्तराला तुम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं पाहिजे, की सर मला वाटतं की जर मला पुढची चांगली पोस्ट भेटत असेल, तर Yes. माझं पोटेन्शियल चांगल्या प्रकारे अजून त्याचा वापर होईल. Utilize. मी मोठ्या लेव्हलला अजून काम करू शकतो, म्हणून मी देणार. Yes. पण एकदा सर्व्हिसमध्ये आलो, की मग सर्व्हिसमध्ये मी कुठं कमी पडणार नाही. हे सगळं कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे. थोडं कॉन्फिडन्स कमी येतोय. काय कॉन्फिडन्स कमी आहे? झोप झाली नाही का? नाही, तसं काही नाही. मग? फर्स्ट इंटरव्ह्यू आणि थोडं ते. हां. प्रॅक्टिस करायला लावा. प्रॅक्टिस करा. आणि राज्यसेवेमुळे इकडे थोडंसं दुर्लक्ष वाटतंय मला. राज्यसेवा तुम्ही देताय ना, हो. तर MPSC कडे तुम्ही थोडंसं म्हणजे PSI कडे लॉ. सर. सर इग्नोरन्स म्हणा किंवा काही लॉ पूर्ण म्हणजे मी लॉ पूर्ण वाचून घेतो एकदा. रिवाइज करून घ्या. रिव्हर्स करून नोट्स असतील ना प्रिपेअर तुमचे? नाही. हा, नोट्स आहे. हम्म. लॉ प्रिपेअर नाही केला सर. तुम्ही हा कॉन्फिडन्स ठेवा, की आता आपलं बोलणं काय झालं 304चं झालं. 304. बरोबर? आणि ते सदोष मनुष्यवत मला ते आठवत नाही सर मला. सदोष रिव्हिजन नाही ना, हा. बाकी काय नाही. आता हे 304चं आपण डिस्कस केलं. हो. उद्या तुम्हाला जर अटेम्प्ट टू मर्डरचं इंटरव्ह्यूला विचारलं, तर तुम्ही काय सांगणार? अटेम्प्ट टू मर्डर माहिती आहे का? 307 307 आर्टिकल. हा कॉन्फिडन्स पाहिजे. आता तुमचा हा अभ्यास आहे, तुम्ही पटकन सांगितलं की नाही? Yes. एका सेकंदच सांगितलं. attempt तर to murder अभ्यास खूप चांगला आहे त्यांचा, रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स फक्त. हो, पण मला असं वाटतं थोडंसं राज्यसेवेमुळे इकडे थोडंसं दुर्लक्ष तुम्ही दुय्यम बघताय PSI कडे, असं वाटतंय मला. नाही, दुय्यम बघत नाही सर. मग थोडं ते- मी हे लॉचं खरं सांगतोय, म्हणजे मी प्रिपेअरच केलं नाही लॉच्या बाबतीत. म्हणजे मी बाकी ते ऑक्टोबरचंच तुमचं नॉलेज आहे जे सगळं. आता सांगतात की जे प्रिव्हियस जे विद्यार्थी आहेत की लॉचं म्हणजे एवढं विचारत नव्हते आणि बाकी करंट आणि लॉचं विचारत नव्हते. म्हणजे एवढं फोकस कलम आर्टिकल वगैरे एवढं काही नाहीये. हम्म. त्याच्यामुळे मग मी ते थोडंसं दुर्लक्ष झालंय. दुर्लक्ष झालं. एव्हिडन्स ऍक्ट वगैरे इथे. हम्म.
ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. तुम्ही रिव्हिजन करा आणि लाऊडली बोला. आणि तुम्ही क्लिअर होणार. इंटरव्ह्यूला सर मी सरांना म्हटलं होतं की रिक्वेस्ट केली उद्या ठेवा माझा म्हणून, हां, पण ते सर म्हणले आज येऊन जा, सरांना वेळ नाहीये आणि हां. त्याच्यामुळे मग मी आज घाईघाईमध्ये इथं काय प्रॉब्लेम नाही. ते थोडं तसं होतं की आज अंडर प्रिपेअर्ड आहात. तुम्ही तुमचं जे पोटेन्शियल आहे ना, ते 100% 25च्या वरती आहे. पण आज तुम्ही 20 वरती आहात. येस. तुमचं पोटेन्शियल 100% आहे. तुम्हाला 25च्या वरती पडणार म्हणजे पडणं. आणि हॉबी सर मी जिओपॉलिटिक्स सांगतोय, पण प्रिपेअर राहा. प्रिपेअर करतो. इट इज अ बिग एरिना, यू नो दॅट. बाकी इन्स्टिट्यूट वगैरे सारखे ते सगळं पूर्ण केलंय. हां. तर हे इराण आणि आता तेच सगळ्यात न्यूजमध्ये आहे. करंटच्या हिशोबाने ते बरोबर आहे राहिलं का point. नाही? हां. ते आणि तुम्ही मी काय ते त्यावेळेस जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस वाचलं होतं मी, तेव्हापासून हां. इराणवर आता हे पॉईंट सुटून गेला होता. थोडे काय इथं ट्रॅव्हल वगैरे करताना पॉडकास्ट वगैरे बघा. Yes. तुम्हाला तुम्हाला माहिती असेल, तुम्ही फॉलो करताय म्हणल्यावरती. अँड यू हॅव गॉट एव्हरीथिंग. यू हॅव गॉट नॉलेज, यू हॅव गॉट पर्सनॅलिटी, यू हॅव गॉट सिन्सिअरिटी. सगळं आहे तुमच्याकडं. यू आर अ राईट कॅन्डिडेट. बट कुठं ना कुठं अजून तयारी कमी पडते. तर ती करा आणि यू आर 100% तुम्ही क्लिअर करा. होईल तुम्ही व्हाल तुम्ही. 100%. कारण की तुम्ही ऑक्टोबरमध्ये वाचलेलं लॉ अजूनपर्यंत सरांना सांगू शकता. म्हणजे तुम्ही कन्सेप्च्युअली वाचलंय सगळं. समजून वाचलंय तुम्ही. चांगलं आहे तुम्ही. एवढ्यात नाही काहीच रिव्हिजन नाही, तर पेपर पासून काहीच केलं नाही. ते आणि दिसतंय ना. म्हणजे ऑक्टोबरमध्ये वाचलेलं तरी तुम्ही सर उत्तर देतात. चांगलं आहे तुम्ही. पास होणार, पण तयारी तेवढी लावा. आत्ता 20च्या लेवलला आहे तू. 25च्या आरामात तू क्रॉस करू शकतो. तेवढं तुझं पोटेन्शियल आहे. ठीक आहे? ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. हे पण घेऊन.